तुझ्यात हरवले मी. भाग 42. मेसेज होता. रोहित. उद्या सकाळी कैलास काकांनी तुला एकट्याने बोलावलं आहे. दिव्याच्या केसची जुनी फाईल सापडली आहे. आदित्यने मेसेज वाचला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि उत्सुकता एकाच वेळी उमटली. त्याला अजून माहिती नव्हतं की त्या फाईलमध्ये असलेला एक फोटो सायलीच्या आयुष्याशीही जोडलेला आहे. रात्रभर आदित्यच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दिव्या हे नाव त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होतं. आज अनेक महिन्यानंतर तिच्या केसबद्दल काहीतरी नवीन वळण मिळणार होतं. त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि हळूच सायलीच्या खोलीच्या दरवाजाकडे पाहिलं. दरवाजा बंद होता. ती शांत झोपली होती. आदित्यच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. कैलास काकांनी खरंच बरोबर सांगितलं. ही मुलगी बाहेरून किती मजबूत दिसते, पण आतून किती एकटी आहे. त्याने मनातच ठरवलं. तुझ्या आयुष्यात पुन्हा कुणालाही तुला एकटं सोडू देणार नाही. त्यालाच कळलं नाही. हे वाक्य तो केअरटेकर म्हणून बोलत होता की मनातून. सकाळी 6 वाजताच आदित्य उठला. सायली अजून झोपलेली होती. त्याने शांतपणे चहा बनवला. गॅस बंद केला. टेबलवर एक छोटी चिठ्ठी ठेवली. मी थोड्या कामासाठी बाहेर जातोय. नाश्ता करून औषध वेळेवर घे. आदित्य. सायली उठली तेव्हा 7 वाजले होते. तिने चिठ्ठी वाचली. नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती स्वतःशीच म्हणाली, हा माणूस खरंच विचित्र आहे, पण काळजी मात्र खूप घेतो. क्षणभर तिच्या मनात विचार आला, कोणी आपल्या काळजीने अशी चिठ्ठी शेवटची कधी ठेवली होती? आणि लगेच तिने तो विचार मनात झटकला. दुसरीकडे आदित्य कैलास काकांच्या घरी पोहोचला. रोहित आधीपासूनच तिथे उभा होता. चल, काका वाट बघतायत. दोघे आत गेले. कैलास काका टेबलवर एक जुनी धुळीने माखलेली फाईल ठेवून बसले होते. त्यांनी आदित्यकडे पाहिलं. हीच ती फाईल. आदित्यने थरथरत्या हाताने ती उघडली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, दिव्या, हरवलेली व्यक्ती. आदित्यचा श्वास अडकला. त्याने पुढचं पान उघडलं. तिथे दिव्याचा फोटो होता. तोच चेहरा, तीच निरागस नजर, जिला तो आजपर्यंत विसरू शकला नव्हता. त्याच्या डोळ्यात न कळत पाणी आलं. काही चेहरे वेळेसोबत धुसर होतात, पण काही चेहरे मनावर इतके कोरले जातात की वर्षानुवर्षांनी फोटो दिसला तरी हृदयाची धडधड तशीच वाढते. कैलास काका शांतपणे म्हणाले, फोटो पाहून भावनांमध्ये वाहून जाऊ नकोस आदित्य. पुढे जे आहे ते जास्त महत्वाचं आहे. आदित्यने पुढचं पान उलटलं. त्यात दिव्या शेवटची कुठे दिसली होती त्याची माहिती होती. एक तारीख, एक हॉस्पिटल आणि एक अपघाताची नोंद. आदित्य अचानक थबकला. हे हे तर कैलास काका म्हणाले, हो, त्याच हॉस्पिटलची नोंद आहे. आदित्यच्या डोळ्यांसमोर लगेच तो दिवस आला, ज्या दिवशी त्याने अपघातग्रस्त काकांचा जीव वाचवला होता. पण त्या दिवशी त्याला न कळत दिव्याने मात्र त्याला पाहिलं होतं. फाईलमध्ये एक नर्सचं छोटंसं निवेदनही होतं. अपघाताच्या दिवशी एक तरुणी अचानक घाबरलेल्या अवस्थेत हॉस्पिटलमधून बाहेर धावत गेली. ती सतत मागे वळून कोणाला तरी पाहत होती. आदित्य हळू आवाजात म्हणाला, म्हणजे ती दिव्या होती? कैलास काका मान हलवत म्हणाले, हो, आणि तिने तुला पाहिलं होतं, पण तू तिला पाहिलं नाहीस. आदित्य काही क्षण गप्प बसला. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, दिव्या माझ्यापासून का लपली? कैलास काकांनी फाईलमधून आणखी एक फोटो बाहेर काढला. आता हा बघ. आदित्यने फोटो हातात घेतला आणि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या फोटोमध्ये दिव्या एक लहान मुलीसोबत उभी होती. त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तिच्या गळ्यातील अर्ध लॉकेट मात्र अगदी स्पष्ट दिसत होतं. आदित्यच्या डोळ्यांसमोर सायलीच्या गळ्यातील अर्ध लॉकेट चमकलं. त्याचे हात थरथरू लागले. तो अविश्वासाने कैलास काकांकडे पाहत म्हणाला, काका, हे? कैलास काका शांत आवाजात म्हणाले, हो आदित्य, मलाही कालपर्यंत याची कल्पना नव्हती, पण आता खात्री झाली आहे. दिव्या आणि सायली यांच्या आयुष्याचा संबंध आपण समजत होतो त्यापेक्षा खूप मोठा आहे. आदित्य स्तब्ध झाला. त्याला जाणवलं होतं, आजपासून त्याचा शोध फक्त दिव्यापुरता राहिला नव्हता. तो आता सायलीच्या भूतकाळाशी जोडला गेला होता. आदित्य अजूनही त्या फोटोत हरवला होता. त्याची नजर वारंवार त्या छोट्या मुलीच्या गळ्यातील अर्ध्या लॉकेटकडे जात होती. तो हळू आवाजात म्हणाला, काका, हे लॉकेट
अगदी सायलीच्या लॉकेटसारखंच आहे. कैलास काकांनी दीर्घ श्वास घेतला. फक्त सारखंच नाही आदित्य, ते तसंच आहे. आदित्यने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे? कैलास काका खुर्चीला टेकले. या फोटोबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हती. ही फाईल काल जुन्या कपाटात सापडली. मी रात्रभर ती वाचत बसलो आणि जे समोर आलं त्यामुळे मलाही धक्का बसला. रोहितही शांतपणे सगळं ऐकत होता. कैलास काका पुढे म्हणाले, हा फोटो साधारण 20 वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी एक स्वयंसेवी संस्थेने काही अनाथ मुलांचे फोटो काढले होते. त्याचवेळी हा फोटो काढला गेला. आदित्यने पुन्हा फोटोकडे पाहिलं. म्हणजे त्या मुलींपैकी एक दिव्या होती? हो. आणि दुसरी? कैलास काका काही क्षण शांत राहिले. हेच अजून स्पष्ट झालेलं नाही. पण त्या मुलीच्या गळ्यातलं लॉकेट पाहून मला एकच शंका आली. ती मुलगी सायली असू शकते. आदित्यचा श्वास वाढला. कधीकधी आयुष्य इतक्या शांतपणे दोन माणसांना जोडत असतं की त्यांना स्वतःलाच अनेक वर्षांनी समजतं. ते एकमेकांच्या भूतकाळाचा भाग होते. आदित्यने लगेच विचारलं, सायलीला याबद्दल काही माहिती असेल का? कैलास काकांनी नकारार्थी मान हलवली. नाही. सायलीला तिच्या बालपणाबद्दल फार थोडंच आठवतं. तिला आठवतं ते फक्त अनाथ आश्रम. त्या आधीचं आयुष्य पूर्ण अंधार आहे. रोहित म्हणाला, मग आता काय करायचंय? कैलास काका हळू आवाजात म्हणाले, घाई नाही करायची. सायली आधीच मानसिकदृष्ट्या खूप काही सहन करत आहे. तिला एकदम हे सगळं सांगितलं तर ती पूर्णपणे तुटून जाईल. आदित्यनेही होकारार्थी मान हलवली. मी तिच्यासमोर याचा एक शब्दही काढणार नाही. कैलास काकांनी फाईलचं शेवटचं पान उघडलं. त्यात एक नाव होतं, डॉक्टर समीर देशमुख. कैलास काका म्हणाले, या डॉक्टरांनी त्या काळात त्या मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती. आज ते निवृत्त आहेत, पण कदाचित त्यांच्याकडे अजून काही नोंदी असतील. आदित्यच्या चेहऱ्यावर पुन्हा आशा दिसू लागली. मी त्यांना भेटतो, पण कैलास काका त्याला थांबवत म्हणाले, एकट्याने. सायलीला याची कल्पना नको. आणि रोहित, तूही शांत राहा. रोहित म्हणाला, ठीक आहे काका. त्याचवेळी सायलीच्या घरी. सायलीने नाश्ता करून टेबल आवरलं. आदित्यने ठेवलेली चहाची किटली अजूनही गरम होती. तिने कपात चहा ओतला, एक घोट घेतला आणि नकळत हसली. हा स्वतःपेक्षा माझी जास्त काळजी करतो. पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात तीव्र कळ उठली. डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं. तिने लगेच भिंतीचा आधार घेतला. काही क्षणांनी तिने ड्रावर उघडला आणि आतून एक छोटंसं औषधाचं पॉकेट बाहेर काढलं. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून तिने पटकन गोळी घेतली. पाण्याचा घोट घेतला. डोळे मिटले. काही मिनिटांनी ती पुन्हा सामान्य झाली. तिने स्वतःशीच कुजबुजलं, नाही, आदित्यला अजून हे कळता कामा नये. काही लोक दुःख लपवण्यासाठी हसतात, तर काही आजार लपवण्यासाठी स्वतःलाच मजबूत असल्याचं दाखवत राहतात. दुसरीकडे आदित्य कैलास काकांच्या घरातून निघत होता. जाताना कैलास काकांनी त्याला एक छोटंसं पॉकेट दिलं. हे काय? सायलीच्या जुन्या कागदपत्रांच्या काही प्रती आहेत. घरी गेल्यावर निवांत बघ. कदाचित एखादा धागा मिळेल. आदित्यने ते काळजीपूर्वक बॅगेत ठेवलं. तो बाहेर पडला. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती त्याच्यावर कोणाची तरी नजर होती. रस्त्याच्या पलीकडे काळ्या स्कार्फने चेहरा झाकलेली एक तरुणी उभी होती. आदित्य बाहेर पडताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच पुटपुटली, आदित्य, तू अजूनही माझा शोध घेतो आहेस? ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, दिव्या होती. पण नेहमीप्रमाणे ती पुन्हा एकदा त्याला न भेटताच शांतपणे तिथून निघून गेली. आदित्य कैलास काकांच्या घरातून बाहेर पडला. मागे वळून त्याने एकदा पाहिलं. घरात दारात व्हीलचेअरवर बसलेले कैलास काका त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, पण डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. आदित्यने मान हलवली. कैलास काकांनीही हात उंचावून त्याला जपून जाण्याचा इशारा केला. दार बंद झालं. काही क्षण कैलास काका तिथेच शांत बसून राहिले. तेव्हा कविताताई त्यांच्याजवळ आल्या. काय विचार करताय? कैलास काका मंद आवाजात म्हणाले, मन सांगतंय, आता सत्य आपल्या खूप जवळ आलं आहे. पण भीती एका गोष्टीची वाटते. कुठल्या? हे सत्य सायलीला मोडून तर टाकणार नाही ना? कविताताईंनी त्यांच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला.
देवाने इतकी वर्ष तिला सांभाळलं आहे, पुढेही सांभाळेल. कैलास काकांनी फक्त शांतपणे मान हलवली. दुसरीकडे आदित्य घरी परत येत होता. रस्त्यातही त्याच्या मनात तेच विचार सुरू होते. दिव्या, सायली, अर्ध लॉकेट, हे सगळं एकमेकांशी जोडलेलं कसं असू शकतं? कधी कधी उत्तर समोर असतात, पण त्यांना जोडणारे धागे दिसत नाहीत. आणि जेव्हा ते धागे दिसायला लागतात, तेव्हा सत्याची भीतीही वाढायला लागते. घरी पोहोचताच सायलीने दार उघडलं. आलास? हो. इतक्या सकाळी कुठे गेला होतास? आदित्य एका क्षणासाठी थांबला, मग हसत म्हणाला, एका जुन्या मित्राला भेटायला. सायलीने त्याच्याकडे काही क्षण पाहिलं. तिला जाणवलं आदित्य काहीतरी लपवत आहे, पण तिने काही विचारलं नाही. ती फक्त म्हणाली, चल, नाश्ता तयार आहे. दोघे टेबलाजवळ बसले. आज पहिल्यांदाच दोघेही शांत होते. ना नेहमीसारखी मस्करी, ना हसू. दोघेही आपल्या विचारांत हरवले होते. अचानक सायलीचा चमचा हातातून खाली पडला. तिच्या डोक्यात पुन्हा तीव्र कळ उठली. क्षणभर तिची नजर धूसर झाली. आदित्य लगेच उठला. सायली, काय झालं? सायलीने पटकन स्वतःला सावरलं. काही नाही, फक्त थोडा थकवा. आदित्यने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती खोटं बोलते आहे हे त्याला स्पष्ट जाणवत होतं. पण त्याने तिला काहीच विचारलं नाही. त्याऐवजी तो उठला. स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास आणून तिच्या समोर ठेवला. हे घे. सायलीने शांतपणे पाणी प्यायलं. तिच्या मनात एकच विचार होता. आदित्य, तुला माझं सत्य कळलं तर तूही माझ्यापासून दूर जाशील. काही आजार शरीरापेक्षा मनाला जास्त थकवतात, कारण वेदनेपेक्षा ती गोष्ट लपवण्याचा भार जास्त असतो. त्या दिवशी संध्याकाळी आदित्य आपल्या खोलीत गेला. त्याने कैलास काकांनी दिलेलं पॉकेट उघडलं. आत काही जुनी कागदपत्र, एक लहान डायरी आणि एक जुना फोटो होता. फोटोच्या मागे फिकट झालेल्या अक्षरात लिहिलेलं होतं, सायली, हसत राहा. एक दिवस तुला तुझं खरं कुटुंब नक्की भेटेल. आदित्य स्तब्ध झाला. हे कोणी लिहिलं असेल? तो डायरी उघडणार इतक्यात बाहेरून सायलीचा आवाज आला. आदित्य, जरा बाहेर येशील का? आदित्यने घाईघाईने डायरी पुन्हा बॅगेत ठेवली. तो बाहेर आला. सायली हॉलमध्ये उभी होती. तिच्या हातात 2 कॉफीचे मग होते. ती हलकसं हसत म्हणाली, आज खूप शांत दिसतोयस. चल, गच्चीवर बसून कॉफी पिऊया. आदित्य तिच्याकडे पाहत राहिला. त्याला माहीत नव्हतं, ही साधी कॉफी त्यांच्या नात्यातील एक नवीन सुरुवात ठरणार होती. आदित्य काही क्षण सायलीकडे पाहतच राहिला. तिच्या हातात 2 गरम कॉफीचे मग होते. चेहऱ्यावर हलकसं हसू, पण डोळ्यांमध्ये नेहमीसारखाच थकवा. चल ना, सायली पुन्हा म्हणाली. आज हवाई छान आहे. आदित्य हसत तिच्या मागे गच्चीवर गेला. रात्रीचा मंद वारा वाहत होता. आकाशात चंद्र ढगाळ लपाछपी खेळत होते. दोघेही गच्चीच्या कठड्यावर बसले. काही क्षण शांतता होती. सायलीने कॉफीचा घोट घेतला. आदित्य, तुला कधी असं वाटतं का की काही लोक आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि नकळत आपल्या आयुष्याचा भाग बनून जातात? आदित्य हलकसं हसला. हो, कधी कधी तर त्यांना आपण ओळखतही नसतो, पण तरीही ते आपले वाटायला लागतात. सायली त्याच्याकडे पाहत राहिली. तिला पहिल्यांदाच वाटलं, हा माणूस फक्त तिचं ऐकत नाही, तर तिला समजूनही घेतो. खरं नातं निर्माण व्हायला मोठमोठी वचने लागत नाहीत. कधी कधी 2 शांत माणसं, एक गरम कॉफी आणि काही न बोललेले शब्द पुरेसे असतात. सायली हसत म्हणाली, तुझी एक गोष्ट मला अजूनही समजत नाही. कोणती? तुझा जॉब गेला, राहायची जागा गेली, तरी तू नेहमी दुसऱ्यांचाच विचार करतोस. आदित्यच्या मनात क्षणभर अपराधीपणाची भावना आली, कारण जॉब गेल्याचं खोटं तोच बोलला होता. पण कैलास काकांना दिलेलं वचन तो मोडू शकत नव्हता. तो फक्त एवढंच म्हणाला, कदाचित दुसऱ्यांची काळजी घेताना स्वतःचं दुःख थोडं कमी वाटत असेल. सायली काही बोलली नाही. तिने फक्त मान हलवली. थोड्याच वेळात सायली अचानक म्हणाली, आदित्य, जर एक दिवस मी तुझ्यापासून खूप दूर गेले तर माझी आठवण ठेवशील? हा प्रश्न ऐकून आदित्य दचकला. अगं, असं का बोलतेस? सायली लगेच हसली. अरे, तसं काही नाही, सहज विचारलं. पण तिच्या डोळ्यात आलेलं पाणी आदित्यच्या नजरेतून सुटलं नाही. काही प्रश्न सहज विचारले जात नाहीत, त्यांच्या मागे मनात दडवलेली भीती असते. आदित्यने वातावरण हलकं करण्यासाठी विषय बदलला. चल, उद्या रविवार आहे, घर साफ करू आणि यावेळी स्वयंपाक मी करणार. सायली मोठ्याने हसली. मग मी आधीच औषधं घेऊन ठेवते, कारण तुझ्या हातचा स्वयंपाक खाल्ला की हॉस्पिटलमध्ये जावं लागू नये. दोघे मनापासून हसू लागले.
कित्येक दिवसांनी सायली इतकी मनापासून हसली होती. खाली कविताताई काही सामान द्यायला आल्या होत्या. त्यांनी गच्चीकडे पाहिलं. आदित्य आणि सायली दोघे हसत बोलत होते. कविताताईंच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्या मनात म्हणाल्या, कैलास काका बरोबर होते. आदित्य आल्यापासून सायली पुन्हा हसायला लागली आहे. पण त्याच क्षणी समोरच्या इमारतीच्या गच्चीवर एक मुलगी उभी होती. तिथे दुरून आदित्य आणि सायलीकडे पाहिलं. तिने दुरून आदित्य आणि सायलीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती हळू आवाजात म्हणाली, आदित्य, तुझ्या चेहऱ्यावर हे हसू कायम असू दे. ती वळली आणि निघून गेली. ती दुसरी कोणी नसून दिव्या होती. पण तिने अजूनही स्वतःला आदित्य समोर आणलं नव्हतं. कारण तिला वाटत होतं तिच्या परत येण्याने आदित्यचं आयुष्य पुन्हा संकटात सापडेल. त्या रात्री झोपण्यापूर्वी आदित्यने पुन्हा एकदा कैलास काकांनी दिलेली जुनी डायरी हातात घेतली. पहिलंच पान उघडताच त्यात एक नाव लिहिलेलं होतं, दिव्या. आणि खाली फक्त एकच वाक्य, जर ही डायरी कधी आदित्यपर्यंत पोहोचली तर समज सत्य लपवणं आता शक्य राहिलेलं नाही. हे वाचतात आदित्यच्या हातातून डायरी जवळजवळ खाली पडली. तो अवाक झाला, कारण ही डायरी लिहिणाऱ्या व्यक्तीला अनेक वर्षापूर्वीच माहिती होतं की एक दिवस ही डायरी आदित्यच्या हातात येणार आहे. आदित्यच्या हातात ती जुनी डायरी होती. त्याचा श्वास वाढला होता. त्याने पुन्हा पहिल्या पानाकडे पाहिलं. जर ही डायरी कधी आदित्यपर्यंत पोहोचली तर समज सत्य लपवणं आता शक्य राहिलेलं नाही. हे वाक्य पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. तो स्वतःशीच पुटपुटला, पण ही डायरी लिहिणाऱ्याला माझं नाव कसं माहिती होतं? त्याने पुढचं पान उघडलं. त्यावर तारीख होती, साधारण 15 वर्षापूर्वीची. आदित्यचा चेहरा गंभीर झाला. माझं नाव यात तर खूप आधी लिहिलं गेलंय. कधी कधी नशीब आपल्या आयुष्याचा आराखडा आधीच लिहून ठेवतं आणि आपण मात्र तो योगायोग समजत जगत राहतो. डायरीत पुढे लिहिलं होतं, जर तू ही डायरी वाचत असशील तर याचा अर्थ तू अजूनही दिव्याचा शोध घेत आहेस. हे वाचतात आदित्यच्या अंगावर काटा आला. तो पटकन पुढचं पान उलटू लागला. पण अर्ध्याहून अधिक पाने रिकामी होती. काही पाने तर मुद्दाम फाडलेली होती. तो चकित झाला. कोणी फाडली असतील ही पाने? इतक्यात त्याच्या नजरेस एक छोटा कागद पडला. त्यावर फक्त एक पत्ता लिहिला होता, शिवनेरी वृद्धाश्रम, नाशिक. खाली एक नाव, महादेव जोशी. आदित्य विचारात पडला, हे कोण? त्याच वेळी सायली तिच्या खोलीत झोपायची तयारी करत होती. तिने कपाट उघडलं. आत एक छोटी स्टीलची पेटी होती. तिने ती उघडली. त्यातून एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोत लहानपणीची सायली आणि तिच्या शेजारी उभी असलेली एक मुलगी. पण त्या मुलीचा चेहरा काळ्या शाईने पूर्ण खोडून टाकलेला होता. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती फोटो छातीशी धरून हळू आवाजात म्हणाली, तू जिथे असशील सुखी राहा. इतक्यात तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. भूतकाळ उकरण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर यावेळी तू एकटी नाहीस. मेसेज वाचताच सायलीच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. क्षणाचाही विलंब न करता तिने तो मेसेज डिलीट करून टाकला. ज्या व्यक्तीला स्वतःच्या जीवाची भीती नसते तीही घाबरते जेव्हा संकट तिच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचू लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य उठला. तो नाशिकला जाण्याचा विचार करत होता. पण त्याआधी त्याने ठरवलं, कैलास काकांशी पुन्हा एकदा बोलायचं. तो हॉलमध्ये आला. सायली आधी चहा बनवत होती. ती नेहमीप्रमाणे हसली. गुड मॉर्निंग. आदित्यही हसला. पण दोघांनाही माहिती नव्हतं, आजपासून त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणार होती. कारण दूर कुठेतरी एक व्यक्ती त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती आणि त्याच्या हातात सायली आणि दिव्या दोघींच्या भूतकाळाचं संपूर्ण सत्य होतं. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.